आज आपण पाणीपुरी बनवत आहे। मी एक एक तुम्हाला साहित्य सांगते। आता मी पहिला रगडा बनवून घेते। रगडा बनवण्यासाठी मी ते सफेद वाटणे घेते 300 ग्रॅम, एक छोटा बटाटा टाकलाय। याच्यामध्ये आपण जिरं टाकूया, थोडंसं हिंग टाकायचं, हळद अर्धा चमचाच टाका आणि शिजतेवेळी मीठ टाकायचं आणि कुकरला चांगल्या 3-4 शिट्ट्या द्यायच्या। कुकरला चांगल्या 3-4 शिट्ट्या देऊया आणि रगडा झाला की तुम्हाला पाणीपुरीचं पाणीचं सांगते कसं पाणी बनवायचं ते। तिखट पाणी बनवण्याचे साहित्य: कोथिंबीर घेतले, पुदिन्याची एक जोडी घेतली छोटी, 3 मिरच्या हिरव्या तिखट आहेत ह्या, आणि आलं घेतलंय 1 इंच, त्याचे बारीक तुकडे केले। हे सगळं मिक्सरमध्ये मी वाटून काढणार बारीक। हे तिखट पण आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचा मसाला टाकायचा पाणीपुरी, आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं टाका पाणी। चवीनुसार मीठ टाकायचं। हे सेंधव मीठ आहे गुलाबी कलरचं, आणि चांगलं ढवळायचं। तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी टाकून बनवा। हे आपलं पाणी झालं तयार। थोडं जरा हे पाणी जरा सुकेपर्यंत ठेवायचं। याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। मीठ मी पहिलं टाकलेलं शिजतेवेळी। आणि जे आपण जे हिरवं पाणी बनवलेलं ना तिखट, थोडंसं ते पण याच्यात टाकायचं। दोन मिनटं गॅस चालू ठेवून थोड्या वेळाने बंद करायचं। गोड चटणीसाठी मी ते खजूर घेतले, 1/2 किलो खजूर आहे, आणि चिंच मी थोडीशीच घेतली, आणि याच्यामध्ये मी थोडा गूळ मिक्स करणार आहे। हे पण मी सगळं मिक्सरला लावून घेणार। ही गोड चटणी बनवली आहे, खजूर, गूळ आणि चिंच। याच्यामध्ये थोडासा कलरचा मसाला टाकायचा, आणि धना पावडर टाकायची, काश्मीरी पावडर याची, आणि अर्धा चमचा धना पावडर, आणि थोडं गरम होऊन द्यायचं। थोडी घट्ट झाली तर थोडंसं मी पाणी टाकते, जास्त नाही टाकायचं। 2-3 मिनटं ठेवून नंतर गॅस बंद करायचा। पाणीपुरी आपली तयार झाली आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।